मी एस्क्यूएला से यामा असं म्हणून आपण शाळेचं नाव सांगू शकतो. मी म्हणजे माझी, एस्क्यूएला म्हणजे शाळा, से यामा म्हणजे नाव, माझी शाळा, तिचं नाव, माझ्या शाळेचं नाव. सर एकदा आणि परत मग असं रिपीट म्हणून करा आपण ना. नाव सांगू शकतो. सर एकदा परत रिपीट करा ना. हो, मी म्हणजे माझी, एस्क्यूएला, एस्क्यूएला म्हणजे स्कूल, शाळा, आणि से यामा हे शब्द आपण नाव असं म्हणून पुढे शाळेचं नाव गावासाठी. सांगायचं. ठीक आहे. हो. ओके सर. बरं, ओके आता सर. आपण ओके सर. सुरू करूया. हो. तुम्हाला मी इतरही जे आपले लेसन झाले होते त्याच्याही नोट्स पाठवेनच, आणि त्यानंतर मग तुम्हाला आतापर्यंत आपण जे काही शिकलो आहोत ते सगळंच तुम्हाला तिथे वाचता येईल, त्याचा सराव करता येईल, आणि तुम्हाला आत्ता जे क्लास चालू आहेत त्या क्लासमध्ये जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला समजतील. पहा, गेल्या वेळेला आपण वेळ कशी विचारायची आणि सांगायची ते शिकत होतो. इथे तुमच्या समोर काही उदाहरणं ठेवली आहेत. पहा, 7:40 हे आपण स्पॅनिश मध्ये कसं सांगू शकतो? तर पहिली गोष्ट म्हणजे 7:40 म्हणजेच 8:20 कमी, बरोबर? मग आता येस सर. 8 म्हणजे सोन लास चो, आणि -20 मेनोस 20, सोन लास ओचो मेनोस 20 म्हणजे 8 वाजायला 20 मिनिटं कमी, असा अर्थ होतो, बरोबर? त्यानंतर पुढे पण ज्या वेळा दिलेल्या आहेत त्याही आपण स्पॅनिश मध्ये वाचूया. पहा, समजतायत का? बऱ्याचशा वेळा आहेत, या समजायला खूप सोप्या आहेत. 5:20 कोणी वाचायचा प्रयत्न करेल? सर मी लावण्य. ओके, प्रशांत. सोन लॉस सर मी वाचू सोनाली. सोन लास 5:20, बरोबर? म्हणजे 5 आणि अधिक 20, 5 आणि 20 म्हणजे 5:20. ओके, पुढचंही 1:15 हे आपण कसं सांगू? प्रशांतच. मी इतरांना विचार. Es la 1:04. 1:15 इथे पुढे दिलेलंच आहे, फक्त वाचायचं आहे. एस ला उना ई क्वार्टो. उनो नाही, उना. उनो म्हणजे नंबर 1, बरोबर आहे, मान्य आहे. पण जेव्हा आपण वेळ सांगतो तेव्हा उनो असं न म्हणता उना म्हणतो. ठीक आहे. आणि येस सर. क्वार्टो, क्वार्टो म्हणजे क्वार्टर किंवा 1/4. 15 मिनिटं म्हणजे तासाचा 1/4 भाग, आणि म्हणून एसला उना ई क्वार्टो असं म्हणतो. त्यानंतर 14:50 म्हणजे किती? 2:50. बरोबर, म्हणजेच 3 वाजायला. दुपारचे 2:50 म्हणजेच 3 वाजायला 10 मिनिटं कमी. मी तुम्हाला गेल्या वेळेला पण सांगितलं होतं की काही भाषांमध्ये म्हणजे त्याच्यात जर्मन असेल उदाहरणार्थ, त्या भाषेमध्ये 24 ताशी घड्याळ वापरलं जातं. म्हणजे 14 आणि 50 यासाठीचे शब्द वापरले जातात. पण स्पॅनिश मध्ये मात्र आपण 24 ताशी घड्याळ वापरत नाही. स्पॅनिश मध्ये आपण 12 ताशी घड्याळच वापरतो. त्यामुळे 14 साठीचा जो शब्द आहे कातोर्से तो आपण वापरणार नाही, किंवा 15 साठीचा शब्द 15
हा आपण वापरणार नाही. आपण 2 किंवा 3 असंच म्हणणार. तर 2:50 म्हणजे 3ला 10 मिनिटं कमी, म्हणून son las 3 menos 10 -10. त्यानंतर 6:10 कसं वाचतात लावण्या? Son las Son las 6:10. Son las 6:10. बरोबर. 19:30 वेदिका, 19:30 म्हणजे किती? 7:30. बरोबर, संध्याकाळचे 7:30. बरोबर. पण आपण 19 साठीचा शब्द 19 नाही वापरत. आपण Son las सिएतेच म्हणणार. Son las 7:30. Son las 7:30. करेक्ट. बरोबर. त्यानंतर पुढे बौद्धवी 8:55. Son las 1:-5. Son las 9:-5. ओके. सर पुढचा मी वाचू का बरोबर. वेदिका? सायना, हा 1 मिनिट. Son वेदिका, las सायना 10:04. Son las Son las 10:04. 10:04. सर पुढचं मी नाही, वाचू का प्रशांत? सर मी वाचू? ओके. मयूर, सर मी वाचू. मयूर सर सांगू? 23:55 म्हणजे रात्रीच्या 11 12ला 23:35 म्हणजे रात्रीच्या 12ला 25 मिनिटं कमी. सर मी ओके, सोनाली. 25. एक हा पुन्हा सर एकदा. मी वाचू का वेदिका? Son las 2:-25. 12 सर 12 म्हणजे 25. सर एक मी वाचू? सर एक पण सर मी एक वाचू मिनिट. का सर पेजेस? वेदिका. सर मी थांबा. सर मी जरा मी वाचतो. सर मी जरा मी वाचू का वाचतो. सर? कारण सर पेजेस. उच्चार, एक मिनिट, उच्चार लक्षात आले पाहिजे. उच्चार लक्षात आले पाहिजेत म्हणून मी वाचतो. उरलेले मी वाचतो. उच्चारात गडबड करू नका. 1:45 म्हणजे 2ला 15 मिनिटं कमी. तर हे आपण कसं वाचणार? Son las 2:45. 16:25 म्हणजे दुपारचे 4:25. Son las 4:25. मध्यरात्री 12:05. Son las 12:05. 12 म्हणजे 12 आणि 5 म्हणजे 5. 13:55 म्हणजे दुपारचे 1:55 म्हणजेच 2ला 5 मिनिटं कमी. Son las 2:05. आता या ठिकाणी आपण लिहून दाखवताना जरी 23:35, 16:25, 13:55 अशा पद्धतीने लिहून दाखवत असलो तरी बोलताना मात्र आपण ते 24 ताशी फॉर्मॅटमध्ये बोलून दाखवणार नाही. त्यासाठी आपण नेहमीचा 12 ताशी फॉर्मॅटच वापरणार आहोत. पण एक गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे सकाळचे, दुपारचे, संध्याकाळचे किंवा रात्रीचे, मध्यरात्रीचे अशा पद्धतीने आपण ते तास नक्की कुठले आहेत ते सांगू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ जर आता रात्रीचे 9 असतील, 10 मिनिटात 9 असतील, बरोबर, पण ते रात्रीचे 9 आहेत. तर मग आपण आपल्याला जर समजा सकाळचे 10 हे जर आपल्याला सांगायचं असेल तर आपण त्यासाठी काय करू शकतो? सकाळ साठीचा जो शब्द आहे मानियाना तो आपण वापरतो आणि म्हणतो उदाहरणार्थ Son las 9 de la mañana. Son las 9 de la mañana. म्हणजे सकाळचे
9. दे ला मान्याना म्हणजे सकाळचे. मान्याना म्हणजे सकाळ आणि दे ला म्हणजे चाची चे जसं मराठीमध्ये असतं ना षष्ठीचे विभक्ती प्रत्यय तसे दे ला. किंवा रात्रीचे 9 म्हणायचं असेल तर मग सोन लास नुएबे दे ला नोचे असं म्हणू शकतो. अशा पद्धतीने आपण 9 म्हटल्यानंतर ते सकाळचे का रात्रीचे ते स्पष्ट करू शकतो. त्याचप्रमाणे जर मला सकाळचे 5 आणि संध्याकाळचे 5 यात फरक करायचा असेल तर मी कसं म्हणेन, सोन लास सिंको देला मान्याना किंवा माद्रुगादा असंही म्हणता येऊ शकतं. माद्रुगादा म्हणजे पहाट, पहाटेचे 5 किंवा सकाळचे 5 काही म्हणा, ते तुमच्यावरती आहे. तर सोन लास सिंको देला मान्याना किंवा देला माद्रुगादा आणि तेच संध्याकाळचे 5 म्हणजे सोन लास सिंको देला तारदे. तारदे म्हणजे संध्याकाळ, नोचे म्हणजे रात्र, मानियाना म्हणजे सकाळ, माद्रुगादा म्हणजे पहाट. तर अशा पद्धतीने आपण ती वेळ नक्की कुठली आहे ते सांगू शकतो. पुढे इथे पहा, आणखीन काही उदाहरणं दिसत आहेत. 12 उदाहरणं आहेत. ह्यामध्ये सुद्धा वेळ सांगितलेली आहे. ती कशी सांगितलेली आहे ते जरा आपण एकदा वाचून घेऊन समजून घेऊया. आता मी सांगेन त्याने उत्तर द्यायचं आहे, म्हणजे वाचायचे आहे. बघा, तेजस 19:40 म्हणजे संध्याकाळचे 7. सर 7 वाजून कसं 50 वाचतात? मिनिटं ते होतो का? थांब Es la जरा. une veinto cinco de Etredro. नाही, एक मिनिट, मी पहिलं वाचायला सांगतो आहे. 19:40 म्हणजे संध्याकाळचे 7:40 म्हणजेच 8 वाजायला 20 मिनिटं कमी. ओके ओके सर. नविष्ठा, कसं वाचणार? सर 2 मिनिटं. Son las 8:20 de la noche. सावकाश सर सावकाश. Son las 8:20 म्हणजे तारते 8 वाजायला 20 मिनिटं कमी. पण हे कधीचे? देला नोचे, सर रात्रीचे. मध्यरात्री असला तर काय घेता? काय मध्यरात्री म्हणजे जर 1 वाजला असला तर? मध्यरात्र म्हणजे मध्यरात्र म्हणजे मेदियानोचे. मध्यरात्र म्हणजे मेदियानोचे. ओके सर. पुढे सर गुड मॉर्निंगला मध्ये काय लावण्या म्हणतात? 5 वाजून 10 मिनिटं. पहाट म्हणजे माद्रुगादा. माद्रुगादा 8. वाचू का सर? हा लावण्या, बी 5 वाजून 10 मिनिटं. सोन लास 5:10 de la madrugada. बरोबर. त्यानंतर अभिषेक 13:25 म्हणजे दुपारचे 1:25. Es la una y 5 de la tarde. अच्छा, एक मिनिट. तो वाय आहे ना, तो वाय आहे, अल्फाबेट नाहीये. तो एक शब्द आहे, अँड, त्याचा अर्थ होतो अँड, आणि. तो ई वाचायचा कसा? ई. एस ला उना ई 25 म्हणजे 1 आणि 25. हा का, काय करताय तुम्ही? देला तारदे. त्यानंतर पुढे पहा, भाविका
9:15 कसं वाचता येईल? Son las 9:15 सर ते मला 2 शब्द समजले नाही. कोणते शब्द? सर ते वापस सांगू शकता का? हो. 9:15 म्हणजे 9:15. सव्वा म्हणजेच क्वार्तो, बरोबर. Son las 9:15 de la mañana. 9 म्हणजे 9, क्वार्तो म्हणजे सव्वा. तर 9:15 Son las 9:15 आणि कधीचे तर सकाळचे म्हणून de la mañana. ओके सर. त्यानंतर गणेश 22:30 म्हणजे रात्रीचे 10:30. सर माझं नाव श्रावणी आहे. अच्छा बरं श्रावणी. हा. सोला दिवाना दाला नोचा 10 माझ्या मागून वाच. Son las ठीक आहे माझ्या मागून वाच. Son las 10 las 10:30 de la noche. de la noche. बरोबर. सर मी वाचू पुढचं. 10:30 म्हणजे 10 आणि अर्धा तास म्हणजेच 10:30. पण कधीचे तर रात्रीचे म्हणून de la noche. त्यानंतर पुढे सर मी पहा. वाचू सर मी वाचू सोनाली. हो संकल्प. सर मी वाचू प्रशांत. सर मी वाचू सोनाली. संकल्प सर 2:45. सर मी वाचू. सर मी वाचू. सर मी वाचू प्रशांत. mañana. ओके ठीक आहे. हे 2:45 म्हणजे पहाटेचे 2:45 आहेत. देला माद्रुगादा किंवा देला मानियाना. त्यानंतर 14:20 म्हणजे दुपारचे 2:20. जागृती. येस सर. सर म्हणजे मला आहे ना हे अंक असे व्यवस्थित जमत नाही तर मी तुमच्या मागे म्हणते का? हो 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 बघ प्रयत्न कर. Son las 2:20 de la tarde. बरोबर. जे वाचलं ते अगदी परफेक्ट होतं. अगदी बरोबर होतं. उच्चारात काही सर चुका आता नाहीये. मी तुमचा सर आता मी पुढचं वाचू का? सर मी वाचू वाच का ना वेदिका? बिंदास. सर मी वाचू. एक मिनिट. जागृतीला आणखीन एक संधी देऊया आपण. सर आता मी स्वतःहून वाचू का? वाच 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 वाच. Isla Ana menos se de lo mañana. बर ठीक आहे. बरचसं बरोबर होतं. बरचसं बरोबर होतं. पुन्हा एकदा. वेदिका बरचसं बरोबर होतं. पुन्हा एकदा वाचतो मी. हा वेदिका वाच. माद्रुगादा. es la menos 25 de la mañana. हा. Es la 1:25 de la mañana. ओ madrugada. एक सांगतो की तुमच्या हा एक मिनिट दर्शन. तुमच्यापैकी बरेच जण बहुतेक जण बरोबर उच्चार करतात. काही जणांच्या बाबतीत कधी कधी थोडीशी गडबड होते. तेवढं चालायचंच. त्याच्यात काही विशेष नाही. त्यात काही खास नाही. पण बहुतेक जणांचे उच्चार बरोबर आहेत
आणि मुख्य म्हणजे काय होतं, उच्चार जेव्हा बरोबर असतात तेव्हा आपण जे काही वाचतो ते समोरच्या माणसाला सहजपणे समजू शकतं. आता तुम्हाला एक गंमत सांगतो. जरी तुम्हाला अगदी 100% सगळं काही समजलं नाही, तरी देखील तुमच्या समोर आलेले जे शब्द आहेत ते तुम्ही वाचू शकलात, तरी देखील स्पॅनिश बोलणाऱ्या माणसाला, जो स्पॅनिश भाषी असेल त्या माणसाला तुम्ही काय वाचता त्यावरून तुम्हाला काय म्हणायचंय ते समजू शकतं. गडबड होणार नाही, गोंधळ होणार नाही किंवा चूक होणार नाही. तर हा आता खूप मोठा फायदा आपल्याला मिळणार आहे. यापुढे जर तुम्ही स्पॅनिश बोलणाऱ्या कुठल्याही देशात गेलात किंवा कुठल्याही व्यक्तीला, माणसाला भेटलात, तर तुमच्या कामात गडबड किंवा गोंधळ होणार नाहीये. तर ही एक मोठी गोष्ट आहे, मोठी अचिव्हमेंट आहे. आता चैतन्य. नंतर मी वाचू का वेदिका? 3 y हा, एक मिनिट, 4 वेदिका. de la tarde. सर मला पण वाचायचं आहे. बरोबर. Son las 3 y cuarto de la tarde. सर मी वाचू. थांबा. दर्शन. वेदिका Son las 9 दर्शन. y 10 de la noche. कुठलं वाचलं? एक मिनिट. जे पाहिजे आहे. Son las 8 menos 10 de la mañana. मानियाना. ओके, ते के होतं, त्यापूर्वीच जे. आपण कोणाला विचारूया? एक मिनिट थांबा. सर मी सर मी वाचू. प्रशांत. सर मला पण वाचायचं आहे. सर मी तेजस वाचू का? एक मिनिट. पण सर मी वाचू. प्रशांतला विचारूया. वेदिका प्रशांत. सर त्याच्यानंतर मी Son sir. las Sir, me 4 y media de la mañana. बरोबर, परफेक्ट. आणि आय नाही, एल आपण स्नेहलला विचारू. सर मी वाचू का? सर जे तर राहिला सर. जे वाचलं होतं सर. मगाशी कोणी. जे आता वाचू. सर मला पण वाचायचं आहे. सर मी सर मी वाचू का? सोनाली. एक मिनिट. सोनाली. तन्मयला वेदिका विचारूया. तन्मय. सर मी तेजस वाचू का? सर मी वाचू. सर मी राजवीर. सर मी वाचू का? एक मिनिट थांबा. सर मी वाचू. ओके, राजवीर. सर मी वेदिका वाचू. राजवीर. Son las 9 वाचू. y 10 de la noche. ओके, सोन लास 9 y 10 de la noche. ठीक आहे. ओके, फाईन. करेक्ट. आता एवढं झाल्यानंतर मग आपण पुढच्या विषयाकडे जाऊ शकतो. आणि आता आपल्याला हवामान या विषयाशी संबंधित नवीन शब्द शिकायचे आहेत. आता आपले 3च लेसन राहिलेले आहेत. हा 10वा, मग त्यापुढे 11वा आणि 12वा. हे 3 लेसन संपले की मग आपली पहिली लेवल पूर्ण होते. मग त्यानंतर तुम्ही नॅशनल लेवलवरची, एक राष्ट्रीय पातळीवरची जी परीक्षा असते स्पॅनिश भाषेची, ती तुम्ही देऊ शकता. ती परीक्षा भारत सरकारची असते. त्याची तारीख कधी आहे आणि तुम्ही एक्झामचा फॉर्म कधी भरू शकता, परीक्षेचा फॉर्म कधी भरू शकता, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या 1-2 दिवसात सांगेन. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही परीक्षा नक्की द्या. ही परीक्षा तर दर 6 महिन्याला होत असते. ही परीक्षा दर 6 महिन्याला. हा, भारतातल्या अनेक शहरांमधून कुठल्याही शहरामध्ये तुम्हाला ही देता येऊ शकते. एक मिनिट थांबा.
थांबा 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 जरा 1 मिनिट. हा, पहिल्यांदा आधी मी काहीतरी पूर्ण करतो, मग तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही विचारा. तर ही जी परीक्षा असते ही भारतातल्या कुठल्याही शहरात बसून देता येऊ शकते. अनेक शहरांमध्ये एकाच वेळेला, एकाच दिवशी, एकाच वेळी ही परीक्षा होते. आणि करायचं एवढंच असतं, आपल्या शहरात जे सेंटर असेल जाऊन 3 तास कॉम्प्युटर समोर बसून आपल्याला ही परीक्षा द्यावी लागते. अगदी 3 तास बसण्याचीही गरज नसते. जर शक्य असेल तर तुम्ही 2 तासानंतरही निघू शकता. परीक्षा खूप सोपी असते आणि बहुपर्यायी प्रश्न असतात त्याच्यात. आपण आतापर्यंत जे काही शब्द शिकलो आहोत त्या शब्दांवरच आधारित काही प्रश्न तुम्हाला तिथे विचारले जातील. त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं शोधायची असतात पर्यायांमधून आणि योग्य तो पर्याय निवडायचा असतो. बर, आता तुम्हाला आणखीन पुढची गोष्ट सांगतो की ही परीक्षा होणार आहे 24 मे रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये. तारीख लक्षात ठेवा, 24 मे 2025. हा दिवस कुठला आहे, वार कुठला आहे ते मी सांगतो, जरा 1 मिनिट थांबा. 24 मे हा शनिवार आहे. तुम्हाला अर्थातच शाळेला उन्हाळ्याची सुट्टी असेल या काळात, त्यामुळे तुम्हाला ही परीक्षा देणं शक्य होईल असं मला नक्की वाटतं. आणि अर्थात जरी तुम्ही तुमच्या शहरात नसलात तरी देखील तुम्ही दुसऱ्याही कुठल्या शहरात जाऊन ही परीक्षा देऊ शकता. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही बीडचे असाल आणि तुम्हाला जळगावला जायचं असेल तरी देखील काहीच हरकत नाही. तुम्ही जळगाव केंद्र निवडून तिथून परीक्षा देऊ शकता. दुपारी 2 ते 5 ही वेळ असणार आहे. आणि जरी 2 ते 5 वेळ म्हणजे 3 तास वेळ असली तरी देखील, 3 तास वेळ असला आपल्याकडे तरी देखील अगदी 3 तास लागणार नाहीत. 2 तासात सुद्धा आटपू शकता. आणि मी आता म्हटलं तसं की ही परीक्षा खूप सोपी असते. आपण आतापर्यंत जे काही शब्द शिकलो आहोत, जे काही थोडंफार व्याकरण शिकलो आहोत, त्याच्याच आधारावरती तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे. आणि बहुपर्यायी प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नासोबत 3 ते 4 पर्याय असतात. त्यापैकी जो योग्य पर्याय असतो तो निवडून आपल्याला सबमिट करायचा असतो. आणि त्यानंतर आपली सगळी उत्तरं जेव्हा सबमिट होतील तेव्हा मग आपण परीक्षा थांबवून परीक्षा केंद्राच्या बाहेर जाऊ शकतो. जे जे 13 वर्ष पूर्ण केलेले आहेत विद्यार्थी आपल्याकडे, ते सगळे ही परीक्षा देऊ शकतात. 13 वर्षापेक्षा खालच्यांना ही परीक्षा लगेच आत्ता देता येणार नाही. त्यांना कदाचित आणखीन काही महिने थांबावं लागू शकतं. आपल्यापैकी बहुतेक जण हे 13 वर्षाचे आता असतीलच किंवा पुढच्या काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये 13 वर्षांचे होतील. मग त्यानंतर तुम्हाला ही परीक्षा देता येऊ शकते. जे 9वीत आहेत ते तर नक्कीच देऊ शकतील असं मला वाटतं. तुम्ही आता 14 किंवा 14 वर्षाचे असाल आणि 8वीतले आहेत ते कदाचित 13 वर्षांचे असतील किंवा कदाचित आता 13 वर्ष पूर्ण होतील पुढच्या 1-2 महिन्यात वगैरे कदाचित. त्यानंतर मग तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. आणि ही परीक्षा पास झाल्यानंतर साधारण 50 का 60 प्रश्न असतात. त्यामुळे उत्तर द्यायला काही तुम्हाला फार वेळ लागत नाही. आणि परीक्षा पास झाल्यानंतर सगळेजण छान मार्कांनी पास व्हाल. आणि परीक्षा पास झाल्यानंतर मग जे एक प्रमाणपत्र दिलं जाईल ते भारत सरकारकडून दिलं जाईल. आणि ते घेऊन तुम्ही अख्ख्या भारतात कुठेही कोणालाही सांगू शकता की पहा आम्हाला स्पॅनिश येते. जेव्हा तुम्ही कधी यापुढे म्हणजे फक्त या पहिल्या पातळीवरती, पहिल्या लेवलवरती आपल्याला थांबायचं नाहीये, आपल्याला पुढच्याही लेवलवरती जायचं आहे.
आणि या बेसिक लेवल पूर्ण केल्यानंतर मग तुम्हाला म्हणजे पुढच्या ऍडव्हान्स लेवलकडे पण आपल्याला जायचं आहे. या लेवल पूर्ण केल्यानंतर मग तुम्ही जेव्हा कुठे उच्च शिक्षणासाठी जाल किंवा कुठे नोकरी व्यवसायासाठी जाल, त्या ठिकाणी तुम्हाला या परीक्षेच्या प्रमाणपत्राचा निश्चित फायदा होईल. आता कोणाला काही शंका असेल सर, या पेपर मध्ये किती मार्क पडल्यानंतर पास होऊ शकतो? एका वेळेला एकच प्रश्न. हा बौद्धवी, काय प्रश्न आहे? पेपर मध्ये किती मार्क पडल्यानंतर आपण पास होऊ शकतो? 40%. सर पेपर 40% पासिंग मार्क्स आहेत. हॅलो सर. 50 किंवा 60 प्रश्न असतात. त्याला 8वीचे विद्यार्थी नाही बसू शकणार का मग? एक मिनिट. बसू शकतात. 50 किंवा 60 प्रश्न असतात आणि ते 100 गुणांमध्ये कन्वर्ट केले जातात आणि त्याच्यात तुम्हाला 40% प्राप्त करायचे असतात. 40% मिळाल्यानंतर मग तुम्हाला प्रमाणपत्र दिलं जातं. पण 40% मिळवणं खूप सोपं काम आहे. त्यामुळे तुम्ही पासिंग मार्क्स किती असं विचारण्यापेक्षा जास्तीत जास्त किती मिळतील असा प्रयत्न करा. त्यानंतर 8वीचे विद्यार्थी देऊ शकतात का, असा एक प्रश्न होता. तर ही परीक्षा देण्यासाठी 7वी, 8वी, 9वी, 10वी असं इयत्ताचं बंधन नाहीये. इयत्तांचं बंधन नाहीये, वयाचं बंधन आहे. तुम्ही 9वीत असाल पण 12च वर्षाचे असाल, होत नाही असं, पण तुम्हाला परीक्षा नाही देता येणार. कारण जरी तुम्ही 9वीत असलात तरी वय तुमचं 12च आहे. त्यामुळे तुम्ही 8वीत आहात का 9वीत आहात त्याने फरक पडत नाही. तुम्ही 13 वर्षात पूर्ण झालेले असाल तर परीक्षा देऊ शकता. सर मी 14 वर्षांची. हो सर. हॅलो सर, मी बोलू का लावण्या? बोल ना, बोल. मला पण देता येईल का? बोलू का सर? हा बोल ना. सर हे नाशिक डिस्ट्रिक्ट मध्ये होईल का म्हणजे ही परीक्षा? हो हो हो. ही परीक्षा महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये सगळीकडे होते. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होतेच होते. आणि जरी तुम्हाला असं जर समजा झालंच की तुम्हाला अगदी तुमच्या जवळचं केंद्र जरी त्यांना देता आलं नाही तरी देखील ते तुम्हाला तुमच्या घरापासून जास्तीत जास्त जवळचं केंद्र देण्याचा प्रयत्न करतात. सर आपल्याला कसं काय माहित होईल की कुठं जायचं परीक्षा द्यायला? बरं, आपण काय करायचं असतं, परीक्षेचा फॉर्म भरताना पर्याय द्यायचे असतात, शहरांचे, जिल्ह्यांचे पर्याय द्यायचे असतात. त्यापैकी जे केंद्र आपल्या जवळ असेल ते शक्यतो आपल्याला दिलं जातं. कधीतरी असं होऊ शकतं की एखाद्या जिल्ह्यातून खूपच कमी विद्यार्थी परीक्षेला असतात, म्हणजे फक्त स्पॅनिशला तिकडे विद्यार्थी येतात असं नाही. इतर अनेक विषयांचे विद्यार्थी अनेक वेगवेगळ्या परीक्षा देण्यासाठी तिथे येतात. पण जर त्या एखाद्या विशिष्ट केंद्रावरची एकूण विद्यार्थी संख्या किंवा परीक्षार्थींची संख्या ही जर खूपच कमी असेल तर मग तुम्ही दिलेला जो दुसरा पर्याय असतो त्या पर्यायाचा विचार केला जातो. मग त्या जिल्ह्याचा, त्या शहराचा विचार केला जातो. मी बोलू का? सर तुम्ही मागच्या वर्षाची म्हणजे मागच्या वर्षी जी परीक्षा झाली ती स्पॅनिशची, त्याची एक पीडीएफ ग्रुपवर. सर हा फॉर्म कुठे भरला जात? हा ओके. तर अगोदर ज्या काही परीक्षा झाल्या आहेत त्या देखील ऑनलाईन पद्धतीनेच झालेल्या असल्यामुळे त्याचे काही प्रश्न संच किंवा त्याच्या प्रश्नपत्रिका वगैरे मिळत नाहीत. पण तरी देखील तुम्हाला सरावासाठी म्हणून मी काही प्रश्न देऊ शकतो. तशाच पद्धतीचे प्रश्न परीक्षेत विचारले जातील. हा फॉर्म कुठे मिळतो? वेबसाईट देईन, त्या वेबसाईटची लिंक देईन. म्हणजे
त्या वेबसाईट वरती जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला स्वतःचं नाव, वय वगैरे अशी थोडीफार बेसिक माहिती देऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला परीक्षेचा फॉर्म भरता येऊ शकतो. परीक्षेचा फॉर्म भरायला अजून पुष्कळ वेळ आहे. आता इतक्यात काही घाई करायची नाहीये. तर आपल्याला काही फॉर्म भरावा लागतो का? सर मग ते किती? फॉर्म म्हणजे कोणत्या महिन्यात भरले जातात? परीक्षा फी किती सर? ओके, परीक्षेचा फॉर्म हा साधारण 2 महिने आधी भरला जातो. परीक्षा जर मे मध्ये आहे तर मग साधारण फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये तो फॉर्म भरावा लागेल. नक्की कधीपर्यंत भरता येईल ती तारीख मी तुम्हाला सांगेन, म्हणजे मग त्याप्रमाणे तुम्ही फॉर्म भरू शकता. अदितीला काही प्रश्न होता? फी किती आहे? फी सर त्याची परीक्षा फी किती आहे? हॅलो सर. हा हा पण एक्झामची पेपरच्या नंतर जर का आपण मे मध्ये पेपर आहे आणि जर का आपण सप्टेंबर मध्ये 13 वर्षाचे पूर्ण होत असेल तर पण नाही देता येत कधी पेपर? मग तू ऑक्टोबर मध्ये परीक्षा दे, ठीक आहे. काहीच हरकत नाही. तर तोपर्यंत आणि अभ्यास करायला सर सराव मी करायला आता 23 ला माझं वर्ष कंप्लीट झालं 13व. अच्छा, तर जे 13 होय पूर्ण सर, आहे ते तर नक्की फॉर्म भरू शकतात. ज्यांना 13 पूर्ण व्हायला अजून काही महिने आहेत त्यांनी जरा पुढच्या सर फी परीक्षेपर्यंत किती थांबा. आहे मग? सर फी अच्छा, किती आहे? हो सांगतो. तर तर परीक्षा याची फी जनरल कॅटेगरी असेल तर 1000 रुपये आहे आणि रिझर्व्ड कॅटेगरीज असतील तर मग तशी कमी होते, 50% वगैरे कमी होते, म्हणजे 500 रुपये वगैरे असू शकते. ते नक्की फी किती तेही मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, अजून काही प्रश्न आहेत? सर तिथं म्हणजे कम्प्युटर असता का? हो. तिथे ज्या केंद्रावरती आपण जातो त्या ठिकाणी कॉम्प्युटर असतात, त्यामुळे आपल्याला घरून काहीही न्यावं लागत नाही. तुम्हाला घरून फक्त तुमचं हॉल तिकीट असेल ते आणि तुमचं एखादं आयडेंटिटी कार्ड असेल ते सोबत न्यावं लागेल. म्हणजे आधार कार्ड वगैरे असेलच तुमचं, तर तेवढं फक्त सोबत न्यावं लागेल. बरं, महत्वाची गोष्ट म्हणजे की जर तुम्ही आधार कार्ड, आता तुमच्याकडे आधार कार्ड असेल सगळ्यांकडे, तर त्या आधार कार्डावरचा तुमचा फोटो हा तुमच्या चेहऱ्याशी जुळतो की नाही हे जरा याची एकदा खात्री करून घ्या. जर तुमच्या आधार कार्डावरचा फोटो जुना कुठला तरी असेल 7-8 वर्षापूर्वीचा, तर मग त्याचा फायदा होणार नाही, कारण मग तुमचा चेहरा ओळखता येणार नाही. आणि म्हणून आधार कार्ड जर तुम्ही अपडेट केलं नसेल तर आत्ताच करून घ्या, परीक्षेच्या अगोदर करून घ्या, म्हणजे मग तुम्हाला परीक्षेला जाताना प्रॉब्लेम येणार नाही. कॉम्प्युटर मध्ये पण 4 ऑप्शन असतात का? हो. सगळे प्रश्न बहुपर्यायी असतात, त्यामुळे प्रत्येक प्रश्नासोबत आपल्याला 3 ते 4 किंवा 5 जितके त्यांना योग्य वाटतात त्याप्रमाणे ते पर्याय देतात. त्यापैकी जो पर्याय योग्य असतो तो आपण निवडायचा असतो आणि तो निवडून झाल्यानंतर आपण सेव्ह किंवा सबमिट या बटनवरती क्लिक करायचं असतं. ते तुम्हाला कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती दिसेल. सर आपल्याला आपण तिकीट कसं हो भेटतं? सर, तसे पेपर ते पण असतात सर. काय असतं? सर टोटल प्रश्न किती असतात? 50 ते 60 सर हॉल ते तिकीट 100 कुठून भेटतं गुणांमध्ये सर? कन्वर्ट केले जातात. सर हॉल सर तिकीट आपल्याला कुठून हॉल भेटतं? तिकीट काय? हॉल तिकीट कुठून भेटतं सर? सर ते अच्छा, ज्या वेबसाईट वरती तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरता त्याच वेबसाईट वरती तुम्हाला हॉल तिकीट सुद्धा दिसतं. परीक्षेच्या साधारण 4 ते 5 दिवस आधी, 1 आठवडा आधी किंवा 4 ते 5 दिवस आधी तुम्हाला ते हॉल तिकीट तुम्ही लॉग इन केल्यानंतर, त्या वेबसाईट वरती लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ते दिसू शकतं आणि तुम्हाला ते डाउनलोड करता येऊ शकतं.
सर कुठे जावं लागतं त्या परीक्षेला? परीक्षा ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी होऊ शकते. आता मी मगाशी म्हटलं तसं जेव्हा परीक्षेचा फॉर्म आपण भरतो त्यावेळेला आपल्याला 2 ते 3 जिल्ह्यांचे ऑप्शन द्यावे लागतात, पर्याय द्यावे लागतात. पहिल्यांदा तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा, त्यानंतर मग शेजारच्या जिल्ह्याचं नाव लिहा. म्हणजे जर समजा असं झालं की एखाद्या दिवशी एखाद्या केंद्रावरती येणारे विद्यार्थी खूप कमी असतील, तर मग परीक्षा घेणारे जे आहेत ते तुम्हाला जवळच्या जिल्ह्यातल्या केंद्रावरती पाठवतात. हे परीक्षेच्या दिवशी होत नाही, ते तुम्हाला 1 आठवडा अगोदर समजतं. आयत्या वेळेला काही कुठे तुम्हाला पळापळ करावी लागत नाही, त्यामुळे त्याची काळजी करू नका. जे काही आहे तुम्हाला जे कुठलं तुमचं केंद्र असणार आहे ते तुम्हाला किमान 1 आठवडा आधी समजतंच. आयत्या वेळेला काहीही बदल होत नाही. सर ते सांगून देतात ना आपल्याला? हो हो हो, म्हणजे आपण जे पर्याय दिलेले असतात जिल्ह्यांचे त्याच्यातलाच एक पर्याय आपल्याला फायनल म्हणून समजतो. सर तुम्ही आम्हाला प्रॅक्टिस म्हणून एक क्वेश्चन पेपर टाका. नक्की. हो हो सर, फक्त एकच नका 2-4 टाकून द्या. सर ठीक आहे. सर आणि पीडीएफ म्हणजे ते आपलं ऑगस्ट महिन्यापासून जे झालेलं आहे त्याचं सर्व टाका. काही काही माझे क्लास मिसिंग झाले ना, मग ते मला माहित नाहीये. हो 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 सर मी ठीक ऑगस्ट आहे. जॉईन होतो, त्याच्या आधीचं पण टाका सर. हो हो हो, जे आपल्याकडे ऑगस्ट मध्ये जॉईन झाले त्यांच्यासाठी मी एक PDF आज पाठवलेली आहे. त्यामध्ये पहिल्या लेसनच्या नोट्स आहेत. उरलेल्या लेसनच्या नोट्स सुद्धा मी तुम्हाला लवकरच पाठवेन. त्या सगळ्या नीट वाचून घ्या. त्यात काही समजत नसेल तर विचारा. तेवढं तुम्ही वाचलं तरी देखील पुरेसं आहे. तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त काही लागणार नाही. सर तुम्ही जे शिकवलं ते का दुसरं काही येणार नाही ना? 1 मिनिट सर, त्या ग्रुपवर मला म्हणजे तुमचा ग्रुप आहे ना त्याच्यावर जॉईन व्हायचंय, ते नंबर टाका ना मला. थांबा, मी काही ग्रुपमध्ये काही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नाहीये. तसं मी संगीता मॅडमना इन्फॉर्म केलेलं आहे की मला पृथ्वी, मृत्तिका, व्योम, वसुधा आणि अवनी या ग्रुपमध्ये मी नाहीये. तर मी संगीता मॅडमना विनंती केलेली आहे त्या ग्रुपमध्ये ऍड करायची. तर जेव्हा ते मला त्या ग्रुपमध्ये ऍड करतील तेव्हा मग त्या ग्रुपवरती सुद्धा मी हा PDF देऊ शकेन. ठीक आहे. तर एवढं आपण आज इथे थांबूया मग. हो सर. पर्यंत किती बाय सर, गुड नाईट सर, बाय. बाय सर, गुड नाईट सर, बाय. बाय बाय सर. बाय.